पद्मश्री विभी कोलते सर इन मराठी लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाची मूळ संकल्पना आणि बीजारोपण ज्यांच्या मार्गदर्शनात झाले असे डॉक्टर विभी कोलते सर यांच्याबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत आता वाटून घेत आहे। यांचा जन्म 22 जून 1908 साली नरवेल गावामध्ये झाला होता। त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मलकापूरला झालं। पुढील शिक्षण माध्यमिक शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना खामगाव आणि त्यानंतर नागपूरला मॉरिस कॉलेज येथे पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पाठवले। त्यामध्ये डॉक्टर विभी कोलते सरांनी MA मराठी हे प्रथम श्रेणीमध्ये ते प्रथम क्रमांकाने आणि पूर्ण महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांकाने पास ते झाले होते। त्याबद्दल त्यांना 3 सुवर्ण पदक त्या काळामध्ये मिळाली होती। मराठीवर जबरदस्त प्रभुत्व असणारे हे एक व्यक्तिमत्व डॉक्टर विभी कोलते सरांनी पुढे किंग एडवर्ड कॉलेज अमरावती येथे प्राध्यापक म्हणून आपल्या कर्तृत्वाची सुरुवात किंवा कार्याची सुरुवात केली। त्यानंतर ते अमरावती नागपूर येथे विविध नावाजलेल्या प्रख्यात अशा महाविद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केलं। त्यापैकी एक मॉरिस कॉलेज नागपूर जेथे त्यांचं शिक्षण झालं होतं। पुढे नागपूर विद्यापीठाचे ते पहिले पूर्ण वेळ सरकार नियुक्त कुलगुरू म्हणून नियुक्त झाले। हा एक अतिशय गौरवाचा किंवा अभिमानाचा आपल्या सर्वांसाठी एक विषय आहे। त्यांच्या साहित्य विषयक जर कार्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर विभी कोलते सर कवी, समीक्षक, लेखक, ग्रंथकार, साक्षेती संशोधक म्हणजे चिकित्सक असे संशोधक होते आणि संपादक सुद्धा होते। त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी लेखन कार्याला वाहून दिलं आणि विशेष करून महानुभव साहित्याचे संशोधन कार्य, लव्हाडी हा त्यांचा काव्यसंग्रह, सोडचिठ्ठी हे नाटक असे असंख्य पुस्तकं त्यांच्या हातून लिहिल्या गेले। त्यांच्या पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी वयाच्या अखेरीस काही वर्षांमध्ये अजूनही चालतोची वाट हे आत्मचरित्र लेखन केलं। गुणगौरवाचं जर बोलायचं झालं तर डॉक्टर विभी कोलते सरांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भोपाळ येथे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला। तदनंतर ते महाराष्ट्र भाषा सभा अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर राहून गेले। पदाचा कुठलाही अभिमान न करता सर्वांना समावेशक असं त्यांचं मार्गदर्शक तत्व आणि मार्गदर्शन साऱ्यांना लाभलं। आपल्यापैकी आम्ही सर्व शिक्षक तर वयाने लहान आहोत, पण आपले प्राचार्य सर श्री SS खर्चे सर यांना सुद्धा या बहुमोल अतिशय मार्गदर्शक अशा व्यक्तिमत्वाचा सहवास लाभलेला आहे। शेवटचं महत्त्वाचं बोलायचं झालं तर भारत सरकारने त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या अलौकिक कामगिरीचा विचार करून आणि साहित्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। अशा या महान व्यक्तिमत्वाला आपण सर्व त्रिवार वंदन करूया आणि पुन्हा एकदा त्यांच्या या जयंती सोहळ्याबद्दल टाळ्या वाजवून आपण आपल्या परीनं त्यांना नमन करूया।